किंजलोली ग्रामपंचायतवरती केलेले भ्रष्टाचाराचे आरोप सरपंच आणि ग्रामस्थांनी फेटाळले। आमच्या गावची आणि ग्रामपंचायतीची बदनामी करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। ग्रामपंचायतवर केलेले आरोप सर्व चुकीचे। आम्ही सर्व पुरावे सादर केलेत। सरपंच कोमल भालेकर यांची माहिती, आम्ही शासनाच्या एस्टिमेट प्रमाणे काम केलंय, त्या एस्टिमेटची कॉपी आम्ही सादर केली आहे। या योजनेमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही असा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलाय। माजी सरपंच संजय भालेकर यांची माहिती, बदनामी करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आम्ही 4 दिवसानंतर उपोषण करणार। किंजलोली खुर्द गावातील नागरिकांनी दिला प्रशासनाला इशारा। 2 दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील किंजलोली ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या। या बातमीला आता या किंजलोली खुर्द गावातील ग्रामस्थांनी सरपंच यांनी आक्षेप घेतलाय। आमच्या गावात कोणताही भ्रष्टाचार झाला नसताना आमची नाहक बदनामी करण्यात आली। या संदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करत असून 4 दिवसांमध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही ग्रामपंचायत समोर उपोषण करणार असल्याचं ग्रामस्थांनी ग्रुप ग्रामपंचायत किंजलोलीच्या सरपंच यांनी तेज मराठीच्या कार्यालयात येऊन माहिती दिली। आमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही। आमच्या गावच्या आणि ग्रामपंचायतीची नाहक बदनामी केली। ग्रामपंचायतवर केलेले आरोप संपूर्ण चुकीचे आणि निराधार आहेत असं स्पष्टीकरण विद्यमान सरपंच कोमल भालेकर यांनी दिलं। आमच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत आमच्या ग्रामपंचायतमध्ये भारत निर्माण योजना राबवली। या योजनेला शासनाकडून 45 लाख रुपयांची मंजुरी भेटली आणि ही योजना आम्ही पूर्ण देखील केली। या योजनेसंदर्भातील सर्व बिलं आम्ही अदा केलेत आणि तसा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलाय। त्यामुळे आमच्या कारकिर्दीत या योजनेमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही। केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी अशा बातम्या प्रसारित केल्या जातात आणि या संदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करत असून 20 ते 25 लाखांचा अब्रू नुकसानीचा दावा आम्ही संबंधितांवर टाकणार आहे असं स्पष्टीकरण माजी सरपंच संजय भालेकर यांनी दिलं। तर आमच्या गावात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही। आमच्या गावची बदनामी करणाऱ्यांवर प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर येत्या 4 दिवसात उपोषणास बसणार असल्याचं सांगितलंय। यावेळी तेज मराठी कार्यालयामध्ये ग्रुप ग्रामपंचायत किंजलोली खुर्दच्या सरपंच कोमल भालेकर, माजी सरपंच संजय भालेकर, माजी सरपंच रमेश कदम, माजी उपसरपंच अजित भालेकर, समाजसेवक प्रकाश भालेकर, यशवंत भालेकर, निलेश डोंबे, सहदेव शेलार, संतोष डोंबे, उमेश भालेकर, सचिन शेलार, सागर भालेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। पंचायतीवरती भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि अशा बातम्या काही सोशल मीडियावरती प्रसारित झालेत। काय सांगाल, नेमकं काय आरोप झालेत आणि आपण याकडे कसे बघताय? खरं तर हे आरोप सगळे चुकीचे आहेत। आम्ही सरपंच होऊन आता 1.5-2 वर्ष झालेले आहेत। ग्रामसेवक सुद्धा नवीन आहे आणि मी सुद्धा नवीन आहे आणि सुरेश चव्हाण यांनी जे काही माहितीचा अधिकार टाकला आहे किंवा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे तर त्याचे सर्व पुरावे ग्रामपंचायतीने सादर केलेले आहेत। एस्टिमेट कॉपी असेल किंवा पासबुक, बँकेचे चेकबुक, असे सर्व काही पुरावे ग्रामपंचायतीने हे सादर केलेले आहेत। तरी पण या योजनेची माहिती म्हणजे ही योजना खूप जुनी आहे, 2008-9 मध्ये झालेली योजना आहे। तर या योजनेबद्दल सर्व माहिती आपल्याला माजी सरपंच संजय भालेकर हे देतील। भालेकर साहेब, आपण ग्रामपंचायतीचे सरपंच असताना आपल्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, पाणी पुरवठा योजनेमध्ये असा बातम्या प्रसारित होत आहे। नेमकं कसं बघताय? आज आपण या ठिकाणी येऊन आपली जी बाजू मांडताय, नेमकं काय सांगाल? नमस्कार, मी संजय पांडुरंग भालेकर, किंजलोली खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच। 2008-9 साली जी भारत निर्माण योजना आम्ही राबवली, ही योजना राबवत असताना केंद्र सरकारचे लोकसंख्येप्रमाणे त्या योजनेला पैसे होते। आमची असणारी योजना घुरुपकोंड गावामधून पाण्याची होती, ती मार्चमध्ये पाणी आटायचं तिचा, म्हणून या भारत निर्माण योजनेचं लाभ घेऊन आम्हाला त्या योजनेला पाणी आणायचं होतं टंचाई कालासाठी। परंतु ती योजना आम्ही केली तर लोकसंख्या आमच्या ग्रामपंचायतीची कमी असल्यामुळे त्या योजनेला 45 लाख रुपयाची मंजुरी लोकसंख्येप्रमाणे भेटली आणि मग त्या 45 लाखाचा जो काही एस्टिमेट आहे तो आज आमच्या इथं हजर आहे की 45,28,296 रुपयाचा त्या योजनेचा एस्टिमेट आहे। त्या एस्टिमेटमध्ये जे त्या 45 लाखामध्ये बसलं आहे, कारण त्याचा अंतर जवळजवळ 5-5.5 किलोमीटरचा अंतर असल्यामुळे त्या योजनेचा तिथल्या असलेली जॉकवेल, विहीर, पंप हाऊस, MSCB आणि 5 किलोमीटरची लाईन ही त्या योजनेमध्ये समाविष्ट बसली। मग त्यावेळचे उपाध्यक्ष राहुलसाहेब होते। मग ती योजना आमच्या असणारी जुनी योजना जी आहे घुरुपकोंडवरून आलेली आणि आमच्या तिन्ही गावाचं वॉल आमच्या ग्रामपंचायतीजवळ आहेत,
बौद्धवाडीचा पिंपळकोंड मोहल्ला आणि भाडेकर कोंड त्या वॉलपर्यंत ती लाईन त्या योजनेमध्ये बसत होती. त्याचा एस्टिमेट त्या इंजिनियरनी बसवलं आणि ती लाईन आणून त्या 3 टाक्यांना आम्ही गावच्या पाणी सोडायचं असं आम्ही सर्वांनी त्याचा निर्णय करून ती योजना आम्ही घेतली आणि टंचाई काळामध्ये आम्ही चालवत होतो. परंतु ती चालवत असताना तिचा पाणी आम्ही चालू केला तर पहिल्याच महिन्यामध्ये तिचा जवळजवळ आम्हाला 14,000 रुपये खर्च आला, 4,500 रुपये नोकर पगार, 9,000 रुपये लाईट बिल आला आणि मग ती योजना फार जड झाली आमच्या ग्रामस्थांना चालवायला एवढे लोकवर्गणीतून. आणि पाणी उपलब्धता महाड नगरपालिकेला पाणी त्या गांधारी नदीचा उचलल्यामुळं कोथरुडे डॅमचा योजनेला सुद्धा पाणी अपुरं पडायला लागलं. मग आम्ही ती योजना चालवलीच नाही आणि अशी असताना आजही योजना तिथं त्याची पाईपलाईन असेल, त्याची जॉकवेल असेल, त्याची पंप हाऊस असेल, आजही जाऊन तिथं सर्व पाहणी केली. महाड पंचायत समितीचे विस्तार अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. चौकशी पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये करत असताना ज्याने हा आरोप केला आहे त्या विस्तार अधिकाऱ्यांना आम्ही सगळे पेपर दिले, त्या योजनेचा एस्टिमेट दिला, त्या योजनेचा चेकबुक दिला, त्या योजनेचा पासबुक दिला. त्या पासबुकमध्ये येणारी रक्कम असेल, जाणारी रक्कम असेल, एस्टिमेट असेल, एस्टिमेटमध्ये असणारा काम असेल, हा सर्व क्लिअर आहे. त्या अधिकाऱ्यांनी तसा त्यांचा अहवाल सादर केलेला आहे. तो सुद्धा आमच्या हातामध्ये अहवाल आहे की कुठलाही एकाही रुपयाचा मला या योजनेमध्ये भ्रष्टाचार आढळत नाही असा त्यांनी अहवाल दिलेला आहे. तो सुद्धा अहवाल आम्ही आज या पत्रकार परिषदेमध्ये दाखवत असताना केवळ द्वेषापोटी किंवा आपल्या अंतर्गत वादातना रागापोटी हे खोटा आरोप करत सुरेश चंद्रकांत चव्हाण खोटा आरोप करत आहे. परंतु कुठलाही आरोप सिद्ध न करता कोणतीही बातमी देतोय याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी एवढी मागणी. की मी ज्या वेळेला सरपंच झालो त्यावेळेला पूर्ण आमची ग्रुप ग्रामपंचायत किंजलोली खुर्द सातीवाड्या असताना मला सर्व सातीवाडीतील ग्रामस्थांनी बिनविरोध सरपंच केला आणि मी सरपंच झाल्यानंतर मी तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो. तंटामुक्ती पूर्ण सातीवाडी तंटामुक्त केली. तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार घेतला आणि विशेष पुरस्कारातनं आम्हाला विशेष पुरस्कार म्हणून 1.25 लाख रुपये आणि पारितोषिक R.R. पाटील उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भेटला. नंतर मी राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार घेतला. नंतर पर्यावरण रत्न पुरस्कार राष्ट्रपतींच्या महामहिम प्रतिभा पाटील यांच्या हस्ते घेतला. कुपोषण मुक्तीचा पुरस्कार रायगडमध्ये घेतला आणि तसेच मी गेली 35 वर्ष भजनरूपी सेवा करत असताना मला रायगड भूषण पुरस्कार माननीय मंत्री महोदय तटकरे साहेबांच्या हस्ते रायगड जिल्ह्याचा रायगड भूषण पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे आणि मी भजन सम्राट म्हणून ख्याती माझी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये असताना असा नावलौकिक व्यक्ती म्हणून त्यांची कुठंतरी बदनामी करायला पाहिजे. हा विकृत माणूस फक्त बदनामीसाठी हे सर्व षडयंत्र करत आहे. मी माझ्या गावातील सर्व 100% महिलांना तुम्ही पत्रकार परिषद घेऊन विचारा, 100% माझ्या पुरुष मंडळीला विचारा, माझ्या तरुण मंडळाला विचारा की 24 तास माझ्या गावामध्ये रात्र आणि दिवस मी गावामध्ये पाणी उपलब्ध केला. ज्या वेळेला मी सरपंच झालो त्यावेळेला एकही थेंब गावामध्ये पाण्याचा नव्हता. एक बॉरिंग होती त्याच्यावर रात्र आणि दिवस पाणी भरत होत्या महिला. परंतु मी सरपंच झाल्यानंतर अनेक योजना 3-4 प्रकारच्या योजना करून गावात पाणी आणला, तलाव बांधली आणि सर्व प्रकारे गावाचं प्रश्न सोडवलं. माझ्या सर्व ग्रामस्थांना तुम्ही कधीही विचारा, माझ्याबद्दलची पूर्ण माहिती देतील. आणि अशी बदनामी करत असताना त्या बदनामीचा आम्ही मानहानीचा दावा या माणसावरती जवळजवळ 20 ते 25 लाखाचा दावा ठोकणार आहे. एवढंच मी आज सांगू इच्छितो. पंचायतीवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. आपण ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी तेज मराठीच्या कार्यालयात आलात, काय नेमकी प्रतिक्रिया असेल आपली? सर, ह्या ठिकाणी जे ह्या विषयाच्या अनुसंदर्भात जे आमच्याकडे आरोप करण्यात आलेले आहेत ते आरोप 100% धांदत खोटे आहेत आणि हे केवळ जी व्यक्ती आरोप करते त्या व्यक्तीकडे कुठलाही पुरावा किंवा त्याच्याकडे कुठलाही पेपर किंवा एखादा त्या संदर्भातला कुठलाही पुरावा त्याच्याकडे नसताना तो ह्या ठिकाणी त्यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे. परंतु त्याच्या संदर्भात जो पत्रकार आहे त्या पत्रकाराने ही जी बातमी प्रसारित केलेली आहे त्या पत्रकारांना आम्ही सांगू इच्छितो किंवा त्यांनी हे करायला पाहिजे होतं प्राथमिक
की जी त्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर दुसरी बाजू जी आहे बाबा त्या संदर्भातली मग तिथे मग आमची ग्रामपंचायत असेल, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, त्याच्या पुढे जाऊन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी असतील, ह्यांच्याशी त्या संदर्भात त्यांनी संपर्क साधला पाहिजे आणि बा हा जो काय विषय आहे ह्याच्यामध्ये जी काय तफावत आहे, हा जो सांगतोय, आरोप करतोय, हे खरे आहेत की खोटे आहेत, त्याच्यातली ती माहिती क्लिअर झाली असते. परंतु तसं न करता ह्या पत्रकारांनी जी बातमी या ठिकाणी प्रसारित केलेली आहे ती संपूर्ण एकच बाजू ऐकून घेतलेली आहे, दुसरी बाजू त्याचा उल्लेख त्याचा अभ्यास केलेला नाही आणि ही बातमी चुकीची लावून आज आमच्या संपूर्ण ह्या महाड तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये ही बातमी दिल्यामुळं आज आमच्या जे पाणी कमिटीचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, ग्रामसेवक असतील किंवा आमचे ग्रामपंचायत खुर्द असेल, ह्यांचा त्या ठिकाणी आमचे जे आबरू आहे ते चव्हाट्यावर आलेली आहे आणि कुठलाही त्याच्यामध्ये कालभैरव नसताना हा विषय त्या पत्रकाराने त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. तर आमची त्या विषयावरती अशी मागणी आहे की हा जो विषय त्या पत्रकाराने जो दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला असं बोलायचं आहे की ती चुकीची बातमी असून त्या पत्रकार आणि जो आरोप करतोय, हा जो आरोप करणारा माणूस आहे, हा जो सुरेश चव्हाण, हा त्याचा उल्लेख ह्या पत्रकाराने सामाजिक कार्यकर्ता म्हणून केलेला आहे आणि हा साहेब सामाजिक कार्यकर्ता ह्याच्या गावामध्ये हा बाहेरच असतो 100%. 14 वर्षामध्ये ह्या गावामध्ये एवढ्या पाण्याच्या योजना, विकासाचे कामं आणि जे बऱ्याचशा लोकांच्या काही अडीअडचणी ज्या आपण सरपंच भालेकर असतील, संजयभाऊ असतील, आजी सरपंच आम्ही असो, बाकीचे सरपंच आम्ही असो, सर्वांनी चांगल्या पद्धतीने गावाला ग्रामपंचायतीला चांगल्या मार्गावर आपण आणलं. अनेक अडचणी होत्या त्या ठिकाणी, त्यांचं हे निराकरण करून आज आमची ग्रामपंचायत चांगल्या एक तालुक्यामध्ये त्याचं नाव आहे. आणि असं असताना हा जो आरोप करतोय तो सुरेश चव्हाण ह्याचं गावामध्ये कुठल्या प्रकारचं योगदान नाही आहे, हा कुणाच्या सुखदुःखात येत नाही किंवा ह्याला गावामध्ये जे काही विकासाचे कामं, हा स्वतः जे पाणी पितोय ते पाणी कुठून येतं आणि ते कसं आणलं गेलेलं आहे त्याचा काहीच अभ्यास नाही. केवळ त्याच्या कौटुंबिक वादातून हा विषय पुढे आलेला आहे आणि हा राजकीय दृष्टिकोन त्याला थोडासा लागू झालेला दिसतोय आम्हाला. आणि एक प्रकारे हा जो कंप्लेंट करणारा माणूस आहे, जो आरोप करणारा माणूस आहे, कारण आमची आज ग्रामपंचायत जर पाहिला तर प्रत्येक गावामध्ये भरपूर पाणी आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तिथंच थांबलेलं नाही, आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून अनेक योजना त्या गावामध्ये आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आणून गावामध्ये तुम्ही आता कधी या 24 तास प्रत्येक गावामध्ये आम्हाला पाणी बघायला मिळेल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे सर्व मिळून आपण ग्रुप ग्रामपंचायती आमच्यामध्ये सर्वांनी. आणि अशा प्रकारे जर तो माणूस आरोप करत असेल तर हे चुकीचं आहे आणि अशा माणसावर 100% कारवाई होणे गरजेचे आहे. जर त्याच्यावर आणि त्या पत्रकारावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही 4 दिवसामध्ये उपोषणात बसून उपोषणात बसणार आहोत आणि त्याच्यावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहोत. भ्रष्टाचाराचा आरोप म्हणजे एवढाच आहे की हा जो समाजसुधारक जो आहे सुरेश चव्हाण, हा गावात किती दिवस महिन्याचा असतो आणि किती रात्र असतो ते फक्त त्यांनी पटवून सांगावं. हा पावला सकाळी शनिवारी रात्री 2 ते 3ला येतोय आणि सोमवारी पहाटे 4ला जातोय. हा गावामध्ये किती लोकांनी पाणी पाजला, किती लोकांची समाजसुधार सेवा केली आणि किती लोकांचं हे केलं हे त्याने दाखवून द्यावं. नसेल तर आमचा गाव उद्यापासून ह्या 4 दिवसामध्ये उपोषणाला बसून त्याला नको तरी आम्ही हे काढणार.